आज खरं तर इथे आम्ही एक मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लॅन हे लॉन्च करण्याच्या निमित्ताने आलेलो आहेत आणि मुंबई महानगरपालिकेचं खास अभिनंदन करण्यासाठी सगळे इथे जमलेलो आहोत. किशोरीताई पेडणेकर, आपण आत्तापर्यंत परवापर्यंत आता टर्म संपेपर्यंत आपण महापौर होतात, आपलं देखील अभिनंदन. आणि चहलसाहेब, आपलं देखील अभिनंदन. आपण आता प्रशासक देखील आहात. तसेच इथे उपस्थित असलेले संजीव कुमारजी आहेत, काकणी साहेब आहेत, लोकेश चंद्रजी आहेत आणि BMC मधले अर्थात दुसरे दोन AMC म्हणजे वेलरुसू साहेब आहेत आणि अश्विनी मॅडम आहेत, यांचं देखील अभिनंदन. खरं तर गेले 2 वर्ष आपण बघत आहोत की कोविड हा एक मोठं संकट आपल्या जगावर आलेलं आहे आणि कोविडचा सामना देत असताना आपण अर्थात लसीकरण असेल, मास्किंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी करत करत 2 वर्षात इथपर्यंत पोचलेलो होतो आणि हे एक महासंकट होतं. ते अजून देखील आहे. कदाचित मी बघतोय काही आज बातम्या वाचत होतो, आपले आकडे जरी कमी असतील, 50च्या खालती आपण जरी असलो तरी जगभरात काही स्पाइक्स अजून आलेले आहेत. 4थी लाट, 5वी लाट, ह्या लाटा तर किती मोजायच्या आणि कशा टक्कर द्यायच्या, मला वाटतं ह्याच्यावर आपण एक मोठा विचारविमर्श करणं गरजेचं आहे आणि ते आपण करत आहोत. पण हे सगळं होत असताना कोविडला जरी एकदम सायंटिफिक उत्तर जरी नसेल तरी देखील काही ठराविक ह्याच्यात उत्तरं आहेत. ते म्हणजे आपण सगळी काळजी जी घेत आहोत, जसं मी सांगितलं, डबल वॅक्सिनेशन असेल, बूस्टर असतील, मास्किंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी करत आहोत. पण दुसरा एक जगाला भेडसावणारा प्रश्न मोठा आहे, तो म्हणजे क्लायमेट चेंज, वातावरणीय बदल. आजचंच जर उदाहरण घेतलं तर सकाळी जेव्हा आम्ही काही उद्घाटनं करत होतो, भूमिपूजनं करत होतो, अक्षरशः चक्कर येईल असा उन्हाळा सुरू झालेला आहे. होळी देखील अजून झाली नाही आहे, तरी आज सकाळी मी बघत होतो 38, 39, 40 म्हणजे उच्चांक किती गाठायचा हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे. आणि तो प्रश्न आपल्याला पडलेला आहे, वातावरणी बदलायला नाही पडलेला आहे. आत्ताच जर मुंबई 40पर्यंत पोचत असेल तर तुम्ही विचार करा, एप्रिल, मे, जून जोपर्यंत पावसाळा होत नाही तोपर्यंत काय वातावरण असेल आपल्याकडे. तशीच थंडी देखील होती. कधी नाही अशी मला वाटतं फेब्रुवारीमध्ये, जानेवारीमध्ये आपल्याला स्वेटर घालायला लागत होती, अशी मुंबईत थंडी. परवाकडे इथेच बाजूला असताना धोधो पाऊस सुरू झाला, पण विजा चमकायला लागला. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना कुठे ना कुठे मला जाणवायला लागलं की आपण क्लायमेट ॲक्शनवर काम करणं खूप गरजेचं आहे. ऑफकोर्स ह्याच्यात मी काही एकटा नाही आहे, ह्याच्यात आमचं पूर्ण खातं सोबत काम करत आहे. मी आहे, संजय बनसोडेजी आहेत, आमचे जराट साहेब आहेत, मनीषा म्हैसकर मॅडम तर लीड करतच आहेत, आमचे बोबडेजी आहेत, पूर्ण टीम आहे आणि पूर्ण एक जी यंग इंटर्नची टीम आमच्यासोबत काम करत आहे. त्यांनी ठरवलं की ज्या काही जागतिक संस्था असतील, मग C40 आहे सोबत, त्यांच्याबरोबर काम करत आहोत. त्यांच्यासोबत तर प्रत्येक दिवशी आम्ही वेगळ्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. क्लायमेट बजेटिंग असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, ह्याच्यावर आपण काम करत आहोत. रेस टू झिरो देखील त्यांच्यासोबत आपण काम करत आहोत. आणि चहलसाहेब, आपण कदाचित महाराष्ट्रातले आणि देशातले पहिले एवढं डिटेलमध्ये क्लायमेट ॲक्शन प्लॅन बनवणारी शहर आहोत. पण आपल्या मुंबईनंतर आता इतर शहरांकडून आमची अपेक्षा वाढलेली आहे. पुणे आहे, ठाणे आहे, नागपूर आहे, नाशिक आहे, सोलापूर आहे, संभाजीनगर आहे, कोल्हापूर आहे, या शहरांकडून देखील, कारण 43 शहरं आपण रेस टू झिरोमध्ये घेतलेली आहेत. या 43 शहरांमधलं जर लोकसंख्या बघितली तर 6.5 कोटी ही लोकसंख्या आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या अर्ध्याधिक लोकसंख्या या अमृत शहरांमध्ये राहते. आणि जर लोकसंख्येचे कंपॅरिझन करायचं असेल तर कदाचित फ्रान्स किंवा जर्मनी एवढी लोकसंख्या आपली ह्या अर्ध्या म्हणजे 51% जे अर्बनाइज महाराष्ट्र आहे त्याच्यात राहते. म्हणजे तुम्ही विचार करा, ठीक आहे, एक आपण एवढं 43 शहरं असतील, 51%, 52% जे आपलं महाराष्ट्र अर्बनाइज झालेलं आहे, त्याची एक थ्रेट परसेप्शन जर बघितली, क्लायमेट व्हल्नरेबिलिटी बघितली तर जास्ती आहेच. पण तेवढी ऑपॉर्च्युनिटी देखील आहे, संधी देखील आहे आपल्याला. तुम्ही विचार करा, जर फ्रान्स किंवा जर्मनी एवढं लोकसंख्येने क्लायमेट ॲक्शनवर विचार करणं सुरू केलं, क्लायमेट ॲक्शन इम्प्लिमेंट करायला सुरू केलं, तर तुम्ही विचार करा ह्या देशात आणि ह्या जगावर आपला इम्पॅक्ट किती असू शकतो. आणि म्हणूनच ती संधी बघून आपण हे क्लायमेट ॲक्शन प्लॅन्स लॉन्च करायला लागलेलो आहे. मला वाटतं मुंबई जसं पहिलं आहे तसं इतर शहरांचं देखील क्लायमेट ॲक्शन प्लॅन आपण लॉन्च करू. पण मुंबईने जो लीड घेतलेला आहे, जसं मला वाटतं संजीव कुमार साहेब आपण देखील सांगत होतात की महाराष्ट्राने प्रत्येक चळवळीत अग्रेसर पाऊल टाकलेलं आहे. मग सामाजिक चळवळ असेल, राजकीय चळवळ असेल, जे राजकीय बदल घडवायचे असतील स्वातंत्र्याच्या आधी किंवा आत्ता, पण महाराष्ट्र नेहमी अग्रेसर राहिलेलं आहे. आणि तसंच वातावरणी बदलची जो एक लढा आपण देत आहोत, मानवता म्हणून आपण देत आहोत, सगळे एक जगभरातून देत आहोत, वेगळ्या शहरांनी एकत्र आलेले आहेत, वेगळे संस्था आलेल्या आहेत, वेगळे राज्य, देश सगळे एकत्र आल्यानंतर मला हेच बघायला मिळतं की महाराष्ट्र हा अग्रेसर राहिलेला आहे. WRIच्या आज लुबैनाजी आहेत, माधवजी आहेत, त्यांचं देखील मी अभिनंदन करतो, कारण त्यांच्या टीमनी पूर्णत्व आम्हाला मदत केलेली आहे. ग्राउंड झिरोपासून आत्तापर्यंत जी काही मदत, जे काही रिसोर्सेस असतील, स्टेक होल्डर कॉन्फरन्सेस असतील, हे त्यांनी केलेलं आहे. आणि हे महत्त्वाचं एवढ्यासाठीच आहे कारण मुंबईत
प्रत्येक घटक राहतात, वेगवेगळे समाज राहतात, सगळे भाषा बोलणारी लोक राहतात. आणि हे जर आपल्याला क्लायमेट ॲक्शन लोकांपर्यंत न्यायचं असेल तर क्लायमेट ॲक्शन किंवा क्लायमेट मिटिगेशन असेल, रेझिलियन्स असेल, अडॅप्टेशन असेल, हे त्यांच्या भाषेमध्ये सोपं करून आपल्याला सांगणं गरजेचं आहे. मागच्याच अधिवेशनाच्या काळात सावंतसाहेब आम्ही सगळ्या जे आमचे आमदार महोदय आहेत त्यांच्यासाठी विधानभवनात एक अधिवेशन घेतलेलं, एक वेगळं सेशन घेतलेलं. आणि क्लायमेट चेंज नक्की काय आहे, त्यांच्या गावापर्यंत कसं पोचतं, त्यांच्या शहरांपर्यंत कसं पोचतं आहे, ह्याच्यावर थोडा विचार विमर्श झाला. आणि आता आमचा विचार हाच आहे की खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील, सगळे लोकप्रतिनिधी ह्यांना सगळ्यांना घेऊन थोडा आपण विचार करणं अजून गरजेचं आहे की नक्की क्लायमेट ॲक्शनमध्ये आपण पुढे कसं जाऊ शकतो. आपण देखील जसं काम करत आहात, आपण काही ठिकाणी जे मी बघतोय 10 वर्ष आपण सगळे दोघं सोबत जातो. जव्हार मोखाड्याचा भाग असेल, पालघरचा असेल किंवा इतर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, ह्या सगळीकडेच 2011-12 ची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती ह्याच्यात खूप मोठा फरक आहे. म्हणजे जर आपण बघितलं असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, जिथे जिथे पूर होते, जिथे जिथे दुष्काळ होते 2011-12 मध्ये, 16-17 मध्ये पूर यायला लागलेले आहेत. छोटी छोटी ढगफुटी, पण ती देखील खूप गांभीर्याने घेण्यासारखी आहे. मुंबईत तर मला माहिती आहे, जेव्हा जेव्हा मुंबईत मोठा पाऊस होतो, गेल्या वर्षी तर 3 वादळं येऊन गेली. पण मुंबईत 2015-16 पासून आत्तापर्यंत मी बघतोय, प्रत्येक वेळी मी जेव्हा जातो तिथे BMCला, तेव्हा तिथे 250 मिलीमीटरहून जास्ती, 300 मिलीमीटरहून जास्ती हा 2-3 तासामध्ये पाऊस पडायला लागतो. आणि मग हा पाऊस पडल्यानंतर अर्थात पाणी तुंबायला लागतं, कधी कधी छोटे पूर येतात. मग त्याच्यात आपल्या 2 बाजूंनी काम करायला लागतील. एक आहे मिटिगेशन, दुसरं आहे अडॅप्शन. मी आज जास्ती वेळ घेणार नाही, कारण मुख्यमंत्री महोदयांचं आपल्याला ऐकायचं आहे भाषण, त्यांचं विचार ऐकायचे आहेत, कारण ते खऱ्या अर्थाने आपल्या देशात क्लायमेट लीडर आहे. आरेचं जंगल असेल, 808 एकरचं जंगल, म्हणजे कदाचित कुठच्याही दुसऱ्या व्यक्तीने 808 एकर मुंबईसारख्या शहरात लँड बँक म्हणून बघितलं असतं आणि त्याला स्पेशल डेव्हलपमेंट झोन वगैरे काही टॅग देऊन आपण वेगळं काहीतरी केलं असतं तिथे. पण ह्या मुख्यमंत्री महोदयांनी तिथे जंगल घोषित केलं, बायोडायव्हर्सिटी म्हणून घोषित केलं. आणि जे मीडियामध्ये जे काही माझे काही ओळखीचे आहेत, ठराविक मित्र आहेत, त्यांनी मला फोटो पाठवले. परवा देखील जिथे कारशेड होती तिथे 2 बिबटे फिरत होते. आणि म्हणून त्याच्यावर पण आपण लवकर निर्णय घेणारच आहोत, काही अंतिम टप्प्यामध्ये आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपण BSCचं पूर्ण एक इलेक्ट्रिफिकेशन करत आहोत. लोकेश चंद्र साहेब इथे आहेत, त्यांनी लीड घेतलेलं आहे. 900 ते 1100 मला वाटतं इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस असतील, 3,500 बसेस आहेत त्याला इलेक्ट्रिफिकेशन असेल, पुढचे 7,000 बसेसचं इलेक्ट्रिफिकेशन असेल. तसंच खूप काही गोष्टी आपण करत आहोत. 10 कॉन्झर्वेशन रिझर्व्स, 2 रामसर साईट्स आहेत, मॅनग्रोव्ह मला वाटतं 11,000 हेक्टर आपण साधारण 13 महिन्यामध्ये मॅनग्रोव्हच्या ह्याच्यात आणलेल्या सेक्शन 20 मध्ये. ही परत खूप मोठी गोष्ट. तुम्ही विचार करा, 11,000 हेक्टर म्हणजे किती झाली. आणि हे चालू राहणार आहे काम, हे आपल्याला काम चालू ठेवायचं आहे. पण ते सगळं होत असताना मी एकच बघत असतो की आपलं DP 2034 असेल, आपलं बजेट असेल, आपल्या ज्या इतर सर्वसाधारण गोष्टी ज्या असतात किंवा महापालिकेचे जे काही कामं करण्यासारखी असतात, म्युन्सिपल कमिशनर म्हणून असतील किंवा महापौर म्हणून असतील, सर्व दिवसात जे कामं करत असतात, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट असेल, STP असेल, कचरा कुंड्यांचं असेल, फुटपाथचं असेल, इलेक्ट्रिफिकेशनचं असेल, हे सगळ्याला क्लायमेट रेझिलियन्स कुठे ना कुठेतरी जोडलेलं होतं. मग नक्की करायचं काय ह्याच्यात? तर मार्ग जर आपल्याला पुढे न्यायचा असेल तर जसं आपल्या डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल स्टेट पॉलिसी आहे की नक्की त्याला त्या अनुषंगाने आपण जे कायदे बनवत असतो, आपले कर्तव्य असतील, आपले अधिकार असतील, त्याच्यातून येत असतात. तसंच क्लायमेटसाठी आपल्याला एक डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल पाहिजे होतं. आजचं जे हे डॉक्युमेंट आहे MCAP मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लॅन, ह्याच्यात 2 व्हीलर्सपासून रिक्षापर्यंत असेल, आपलं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटपासून असेल, स्टॉर्म वॉटर ड्रेनेजपर्यंत आहे, आपलं फुटपाथपासून BST बसपर्यंत आहे, आपले हायराईज सोसायटीमधून झोपडपट्ट्यांपर्यंत मॅनेजमेंट कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या स्टेकहोल्डर्सना आपण एकत्र करून ह्याच्यात आणलेलं आहे. आपल्याकडून मला हीच अपेक्षा आहे, सगळे पर्यावरणप्रेमी इथे सगळे माझे मित्र आणि ओळखीचे बसलेले आहेत, मीडियामधले आहेत. एवढंच सांगेन की आजचं हे जे डॉक्युमेंट आहे हे खूप महत्त्वाचं आहे. MCAP हे कदाचित पुढच्या 30 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट ठरू शकतं. कारण जेव्हा जेव्हा आपण बघतो की कधीतरी पूर येतोय, कधीतरी लँडस्लाईड होते, कधीतरी पाऊस जास्ती पडतो, कधीतरी ढगफुटी होते, कधीतरी दुष्काळ येतोय, ह्या सगळ्याचं कारण एकच आहे. आपण रिपोर्टिंग करत असता, आम्ही राजकीय मंडळी जाऊन तिथे जी काही मदत करण्याचा प्रयत्न करतो, इंटरव्हेन्शन करण्याचा प्रयत्न करतो, हे करत असतो. पण ह्याचं कारण एकच आहे, वातावरणीय बदल. ह्याला वेळेत ओळखून ह्याला आळा कसा घालायचा आणि दुसरं म्हणजे ह्याला अडॅप्ट कसं करायचं, ह्याच्यावर आज आपण जे डॉक्युमेंट रिलीज करत आहोत. पुन्हा एकदा मी मुंबई महानगरपालिकेचं अभिनंदन करतो. आणि ह्या डॉक्युमेंटच्या इम्प्लिमेंटेशनसाठी जे काही तुम्ही स्टेप वाईज इम्प्लिमेंटेशन करणार आहात, एकदम कॉन्क्रीट प्लॅन किंवा ग्रीन कॉन्क्रीट प्लॅन हा आपण जो केलेला आहे, त्याचा इम्प्लिमेंटेशनमध्ये कुठेही अडथळा येणार नाही.
ह्याची आम्ही काळजी घेऊ आणि जो जो सपोर्ट लागेल तो प्रत्येक पावली आम्ही देऊ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.